देशात मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत अग्रगण्य क्रमांकावर ज्या जिल्ह्याचे नाव येते आणि महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी भाग तथा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याकडे पाहिले जाते तो म्हणजे मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा। कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा प्रकल्प सिंचन योजना आता पूर्णत्वास येत आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे। हे नक्की कोण आहेत या प्रकल्पाचे शिलेदार पाहुयात एनटीव्ही न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। 21 टीएमसी पाणी हक्काचं उजनीच्या धरणातून पाणी आपल्या धाराशिव जिल्ह्याला भेटणार। 20 ते 25 वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हे ऐकलेलाच असेल शब्द, आज प्रत्यक्षात ही संकल्पना पूर्ण होताना दिसते। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आणि खऱ्या अर्थानं हा प्रकल्प प्रत्यक्षामध्ये राबवण्यासाठी नेमकं कोणी सातत्यानं पाठपुरावा केला, काय वस्तुस्थिती काय आहे या पाठीमागे उद्देश। या प्रकल्पाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती टीएमसी पाणी भेटणार आहे, या प्रकल्पामुळे किती हेक्टर जमीन धाराशिव जिल्ह्यातील ओलिताखाली येणार आहे, त्यामध्ये तुळजापूर असो, उमरगा लोहारा असो, यात विशेष करून उमरगा लोहारा तालुक्यासाठी किती टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यातून किती गावं ओलिताखाली येणार आहेत आणि यासाठी कुठल्या नेत्यांनी कुठल्या पुढाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। एखादा 6 महिने किंवा एखादा वर्षभरामध्ये मंजूर होण्यासारखी आणि प्रत्यक्षात ते जनतेपर्यंत पोहोचण्यासारखी नव्हे, तर याला वर्षानुवर्ष लागतात। कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा 1-2 वर्षाचा पाठपुरावा नव्हे, तर तब्बल 20 ते 25 वर्षाचा पाठपुरावा आहे। हा आहे विशेष ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी सचिन बेदरे। शेती समृद्ध झाली तरच खऱ्या अर्थाने शेतकरी, शेतमजूर आणि अवघा देश समृद्ध होण्यास मदत होईल, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत असत। शेती, शेतकरी यांच्या प्रश्नांबाबत डॉक्टर आंबेडकर प्रचंड आग्रही होते। ग्रामीण भागातील जनतेला एकत्र आणून शेतीला उद्योग म्हणून पुढे केले तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत झालीच म्हणून समजा, असा युक्तिवाद मांडायचे। मराठवाड्याच्या न्याय हक्काचे 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळावं म्हणून माझ्या आधीचे पूर्वज आमदार यांनी वारंवार या विधानसभेत आवाज उठवला। आम्ही सातत्याने गेली 15 वर्ष मी या विषयावर बोलतोय। मान्यता सगळ्या मिळाल्या, त्यातलं काम परत चालू आहे। पण मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय तो उमरगा आणि लोहारा तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या कर्नाटकच्या सीमेला लागून असल्या कारणानं त्यातला 6वा फेज ज्याला म्हणून आपण तो 6व्या टप्प्यात येणारं काम आहे, त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे। त्यालाही मान्यता प्राधान्यक्रम देऊन मान्यता देण्यात यावी, तात्काळ त्या कामाला सुरुवात करावी, जेणेकरून 2-3 महिने। कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला मराठवाड्यातील सुपुत्र आणि तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी 2001च्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली। याचे प्रत्यक्ष भूमिपूजन 8 वर्षांनी म्हणजेच 2009ला झाले। तब्बल 21 टीएमसी पाण्यातून मराठवाडा विभागामध्ये 1,02,360 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करता येणे शक्य असल्यामुळे त्यासाठी 2006 मध्ये 1,871 कोटी खर्चाचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता। पश्चिम महाराष्ट्रातील नेते मंडळींनी विरोध केला तरी विलासराव देशमुख यांनी त्याला मंजुरी दिली। कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचे क्षेत्र अंदाजे 10% आहे। आजपर्यंत या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले, पण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाला चालना देण्याचे काम युती सरकारने केली, ही स्वागतार्ह बाब असून माजी खासदार रवींद्र गायकवाड, तत्कालीन मंत्री तथा विद्यमान तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, व्यंकटराव गायकवाड आणि उमरगा लोहारा तालुक्याचे तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले आदींनी या प्रकल्पासाठी जीव तोडून प्रयत्नात राहिले, वारंवार मागणी करून राहिले आणि सातत्याने पाठपुरावा करत राहिले, असे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी शांतकुमार मोरे यांनी माहिती दिली। मी शांतकुमार मोरे, निवृत्त उपअभियंता आहे। जलसंपदा विभागामध्ये मी जवळपास एक शाखा अभियंता पदापासून ते अभियंता पदापर्यंत 38 वर्ष काम केलंय। तर हा जो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आहे, हा जो प्रकल्प आहे ही मूळ संकल्पना गोदावरी खोऱ्यामध्ये जे कृष्णा खोऱ्यातलं पाणी गेलेलं होतं
ते वळवून आम्हाला कृष्णा खोऱ्यामध्ये मिळावं म्हणून बऱ्याच दिवसापासून या भागामध्ये असलेले जे काही भूमिपुत्र होते मराठवाड्याचे त्या लोकांची संकल्पना आहे मूळ. त्याच्यामध्ये निवृत्त मुख्य अभियंता अभंगे साहेब असतील, वायर जाधव साहेब असतील आणि त्याचबरोबर व्यंकटराव गायकवाड साहेब, ह्या लोकांची मूळ ही कल्पना की गोदावरी खोऱ्यातले जे आमचा वाटा आहे तो कृष्णा खोऱ्यातून वळवून घ्यायसाठी 21 TMC पाणी मराठवाड्याला मिळावं म्हणून ही महत्वाकांक्षी योजना सुरुवात झाली. आणि ह्या कल्पनेला मूळ चालना ज्या लोकांनी दिली हे अभियंता मंडळी झाले आणि त्यात विलासराव देशमुखांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्या मनामध्ये ही योजना करायचं होतच म्हणून ही योजना सुरुवातीला हातावर घेतली. आपल्या धाराशिव जिल्ह्यातले कुठल्या लोकप्रतिनिधी विशेष सातत्याने पाठपुरावा करत राहिला? हे बघा, ही योजना जे संकल्पना होती 2000 ते 2005च्या 3च्या दरम्यानची कल्पना, त्या काळामध्ये ही योजना व्हावी म्हणून सगळ्यात मोठा प्रयत्न केला ते मधुकरराव चव्हाण साहेब होते. त्यावेळेस आमदार रवींद्र गायकवाडची सुद्धा फार मोठा प्रयत्न होता की ही योजना व्हायलाच पाहिजे आणि त्यांच्यासाठी वारंवार त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला. आणि त्याच्या अनुषंगानं आपले धस साहेब सुद्धा त्यावेळेस होते आणि धस साहेबाचाही फार मोठा प्रयत्न ह्याला लागलेला आहे आणि वारंवार ह्या लोकांनी मदत केलेली आहे. दलित प्रशासकीय मान्यता करत वेळेस मी उमरग्याचा असल्यामुळं वारंवार त्या कामामध्ये असल्यामुळं मला सतत आमच्या चौगुले साहेबांनी या बाबतीमध्ये जे काय असेल ती माहिती घेऊन ती माहिती त्यांनी मंत्रालयामध्ये पटलावर वाजवली. संसदेमध्ये आमच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न त्यांनी 2-3दा उभा केला. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला अडचणी झाल्या, समजा काही औरंगाबादची अडचण असेल, काही मुंबईची अडचण असेल, त्यांनी वारंवार पत्र दिलेले आहेत. स्वतः येऊन फडणवीस साहेब ज्यावेळेस आमची सुधारित प्रशासकीय मान्यता क्रमांक 1 चालू होतं त्यावेळेस आमच्यासोबत वारंवार चौगुले साहेब फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहेत. त्यावेळेस जलसंपदा मंत्री जे होते त्यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. त्यावेळेस बहुतेक महाजन साहेब होते त्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प खरं तर कृष्णा भीमा स्थिरीकरण ह्या नावाखाली सुरू झालेला होता. पण ते नंतर कृष्णाचं पाणी इकडं आणण्याच्या ह्या ज्या संकल्पना तिथेच बंद पडल्या आणि त्याच्यामध्ये नीरा नदीमध्ये मोठं पाणी वाहून जातं ही संकल्पना पुढे आली आणि नीरा भीमा स्थिरीकरण खाली हा प्रकल्प सुरू झाला. तसेच उमरगा तालुक्यातील मूळ रहिवासी तथा धाराशिव या ठिकाणी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत संदीप जगताप यांनीही या प्रकल्पाबाबत आणि पाठपुराव्याबाबत सविस्तर माहिती NTV समक्ष मांडली. मराठवाड्याच्या कृष्णा खोऱ्यातील भूभागास कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाद्वारे उजनी जलाशयात येणाऱ्या 66.27 TMC पाण्यापैकी 21 TMC पाणी मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी मिळण्यासाठी अनेक नेत्यांनी 20 वर्षापासून प्रयत्न केले आणि या नेत्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळाने 21 TMC मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी परवानगी देण्यात आली. मला वाटतं 2001 मध्ये ही परवानगी देण्यात आली. तदनंतर माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी साहेबांनी धाराशिव जिल्ह्यासाठी 7 TMC पाणी आरक्षित केले आणि युती सरकार मधील शिवसेना नेते माजी आमदार माजी खासदार रवींद्रजी गायकवाड सरांनी याविषयी आवाज विधान भवनामध्ये उठवला, संसदेमध्ये या ठिकाणी याविषयी आवाज उठवला. त्यानंतर ही योजना ठप्प झाली होती. तदनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने या योजनेच्या 5व्या टप्प्यासाठी मंजुरी दिली आणि यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजेच अर्थात ज्ञानराजी चौगुले साहेब माजी आमदार या उमरगा लोहारा तालुक्याचे, त्यांनी या योजनेसाठी विधान भवनामध्ये आवाज उठवला. मंत्रालय स्तरावरती अधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचा अभ्यास करून ही योजना उमरगा तालुक्यासाठी कशा पद्धतीने मिळवण्यात येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी या 5व्या टप्प्याच्या योजनेसाठी सुमारे 11,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. उजनी ते रामधारा या टप्प्यामध्ये ह्या पैशाची योजना या ठिकाणी आखण्यात आली. त्यानंतर मला खरं तर आभार मानावेसे वाटतात तुळजापूर विधानसभाचे आमदार तसेच माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांची, कारण यांचे सुद्धा
प्रयत्न या कामी मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत आणि मला प्रामुख्याने आभार मानावेसे वाटतात महाराष्ट्र राज्याचे माजी आमदार, विधान भवनामध्ये ज्यांनी आवाज उठवला, माजी खासदार रवींद्रजी गायकवाड साहेब यांचे, जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड साहेबांचे, तसेच प्रामुख्याने या योजनेला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले ते माजी आमदार ज्ञानराजी चौगुले साहेब यांचे। तब्बल 10 ते 15 हजार कोटी रुपयांच्या या योजनेअंतर्गत 60 टीएमसी पाणी 3 टप्प्यामध्ये आणण्याचे धाराशिव जिल्ह्यात काम पूर्णत्वास येते। उपसा सिंचन योजना क्रमांक 1 मध्ये भूम, परांडा या तालुक्यांना 3.8 टीएमसी पाणी, क्रमांक 2 मध्ये तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यासाठी 2.24 टीएमसी पाणी आणि तिसऱ्या क्रमांकात आष्टीसाठी 1.68 टीएमसी पाणी। द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता असलेल्या या योजनेत 11,724 कोटी रुपये खर्च होणार आहेत। 1 टीएमसी पाण्यामुळे जवळपास 5,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एनटीव्हीला दिली। शेती समृद्ध झाली तरच शेतकरी, शेतमजूर, अवघा देश समृद्ध होईल, असं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच म्हणायचे। बाबासाहेबांची त्यावेळेसची संकल्पना, दूरदृष्टी, नद्या जोडण्याचा त्यांचा विचार, संकल्पना, त्यांचे संकल्प हे खऱ्या अर्थानं आज युती सरकारच्या माध्यमातून हे प्रत्यक्षात नजरेला दिसून येतं। वणीच्या धरणातून येणारा पाणी हा धाराशिव जिल्ह्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे, कारण यामुळे फक्त शेती समृद्ध होणार नाही तर औद्योगिक वसाहतीमध्ये नवे उद्योग येणार आणि त्यामुळे अप्रत्यक्षरित्या रोजगाराची ही संधी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे, असंही या ठिकाणी निश्चितच सांगायला अभिमान वाटतो। या संदर्भात अनुसरून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता प्रथमतः त्यांनी महायुती सरकारचे आभार मानले आणि म्हणाले की अजून या प्रकल्पामध्ये बरेच काम करायचे आहेत। उमरगा तालुक्यातील एकुरगा पर्यंत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह तालुक्यातील कुन्हाळीपर्यंत घेऊन जायचा आहे, जेणेकरून त्रिकोळी, कदमापूर गाव आणि परिसरातील शेती शिवार कायमस्वरूपी सुजलाम सुफलाम होतील। तसेच कुन्हाळीचे पाणी कोळसूर पर्यंत जाईल, त्यामुळे कोळसूर, आष्टा, तलमोड, हिप्परगा, चिंचकोट आणि तोरोरीसह परिसरातील सर्वच गावांना याचा लाभ होईल। उमरगा तालुक्यातील कदेरे येथील शेतकरी भरत कलबुर्गे यांच्याशी संपर्क साधून पाण्याअभावी शेती करणे किती कठीण असते, या सिंचन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना काय आणि कसा फायदा होणार याबाबत विचारणा केली असता त्यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलेल्या पाठपुराव्याबाबत कौतुक करत आनंद व्यक्त करताना दिसून आले। पण तुम्ही आता शेती करताना काय अडचण येतात? शेती करताना उन्हाळ्यात पाणी राहत नाही, पुन्हा ऊस वाळते, पुन्हा आणि नंतर पाणी आल्यावर ऊस लावावं लागतंय। उन्हाळ्यात पाणी राहत नाही, कोरडो जनावराला पाणी प्यायला राहत नाही, नदी कोरडी राहते, तळे कोरडे होतात। दुष्काळामध्ये शेतकऱ्याला जनावराला चारा मिळत नाही, पाणी मिळत नाही, पुन्हा व्यवस्थितशीर शेती करता येत नाही पाणी नसल्यामुळं। आता उमरग्यापर्यंत पाणी येणार आहे, आता हे ना काय परिणाम होईल तुमच्या? त्यानंतर शेतकरी जोमाने काम करते, पाणी असल्यामुळे सगळे सुधारित शेती करते, बागायतदार होते, पुन्हा कसलीच अडचण येणार नाही शेतकऱ्याला। पाणी आणण्यासाठी आपल्या उमरगा तालुक्याला त्यांनी विधानसभेत सतत प्रश्न मांडलेले आहेत। प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।